नमस्कार मित्रांनो, मी आता आहे हिंदकेसरी पेडगाव मैदानात आणि आजचा आदतीचा मैदान आहे। तर माझ्या समोर माझ्याच पनवेलमधील माझे मित्र आहेत। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? महेंद्र अशोक गडगे। आपल्या बैलाचं नाव? टायगर, ब्लॅक टायगर। आणि आपल्या ग्रुपचं नाव काय आहे? 30-60 ग्रुप डोंगरेचा पाडा, राजू ग्रुप टेंबोडे आणि याचा कुतरपाडा, दुश्मन ग्रुप कुतरपाडा। तुम्ही किती वाजता आले? आम्ही काल 9 वाजता निघालोय। सकाळी आम्ही 4 वाजता इथेशी आलेलो आहे। आमच्या पेडगावमध्ये दादाच्या वलकीवर आलो आणि तिथं राहिलेलो आहे। ठीक आहे। तर आता तुम्ही या मैदानात सेमीसाठी पात्र झालेला आहात, त्याच्याबद्दल काय बोलू शकता? आम्हाला खूप म्हणजे अशी आशा नव्हती, पण आम्हाला चांगला पेरा भेटल्याबद्दल आणि आमचा पण टायगर पहिल्यांदा आम्ही पळवला आहे आणि तो आम्हाला आनंद भरपूर झालेला आहे। कारण का सेमीसाठी आम्ही बसलेलो आहेत आणि गट पास झालेला आहे आमचा। 19 मध्ये आम्ही 5व्या याला पाठीला पालवलेलो आहे। तर टायगर कुठून आणलेला आहे तुम्ही? टायगर आम्ही या भागातूनच नेलेला आहे, इथनच नेलेला आहे। आम्ही नेऊन याला 2 महिने झालेले आहेत। तुम्हाला असं वाटलेलं का म्हणजे आज आपण जावं म्हणजे सेमी? असा आम्हाला म्हणजे अनुभव होता का आम्ही गट पास करणारच, कारण का आम्हाला पेरा असा भेटलेला तर ते पेऱ्यावरती आम्ही ठरवून होतो जर तो गट पास होणारच आमचा। पेरा कोणाचा घेतलेला आहे? भागरवाडीचा चेतक। आणि घेताना आपण गट पास झाला तेव्हा खरेदी केलेली आहे। आपल्या आता मुंबईमधल्या बिनजोडच्या शर्यती किती झाल्या? आता बिनजोडच्या आपल्या 4-5 झाल्या मुंबईमध्ये। सगळ्या शर्यतीमध्ये गुलाल आहे। प्रत्येक शर्यत आपल्याला गुलाल भेटलेला आहे। आणि याची एक अशी मोठी शर्यत कुठली झालेली? मोठी शर्यत बोला तर उसटण्याला झालेली आपली पहिलीच। जेव्हा इथून नेला त्याच्यानंतर आम्ही 5-6 दिवसातच त्याला उत्तरपाडाचा दुश्मन म्हणून आपला मोठा बैल आहे त्याच्यासोबत टाकला आणि चांगली टॉपची गाडी मारली। टायगरचा तसा बघला तर गुरु म्हणजे आपला कुत्तरपाडचा बैल आहे, दुश्मन म्हणून बिनजोडचा मोठा बैल आहे। त्यानेच जवळजवळ याला 3-4 शर्यती त्याच्या गाल्यातच केल्या, पण त्याने त्याला शिकवलं आहे आणि तोच म्हणजे त्यालाच गुरु मानतो आम्ही याचा। हे जे आपलं बैल आहे टायगर आहेत तरी सांभाळायला कुठं असतं? सांभाळायला तर पेट नकेला असतं त्यांच्याकडे, शंभूराजे पाटील त्यांच्याकडे सांभाळायला असतं। शंभूराजे पाटील। मग आता हे जे यांचे जे फॅन लोक आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? बैलाचं फॅन भरपूर आहेत। डोंगऱ्याचा पाडा, कुत्तारपाडा आणि टेंबोडे या पूर्ण 3 गावातली पोरं या बैलाच्या सोबत असतात। अजून 4-5 गाड्या आल्या असत्या आमच्या। आम्ही 2 दिवस मैदान असल्यामुळे काही काल आले गेले, अजून आम्हाला फोन येतात का काही आता जेजुरीपासून गेलेले तरी येतात रिटर्न। म्हणजे आम्ही सर्वांशी एवढं चांगलं आहेत ना, आमचा ग्रुपच असा आहे का आमच्यात येणार तो आमचाच, आमचा बैल नाही यांचा असं नाही, आमचा सर्वांचा ग्रुपचा बैल असा आमचा आहे। आमच्यात भेदभाव नाही। टायगरचा गुण कुठला आहे एखादा म्हणजे चांगला असा? टायगरचा गुण म्हणजे तुम्ही बघू शकता, तुम्ही शांत उभा आहे बैल, काय मारत नाही काय नाही। एका आता सुट्टीला जरी एक माणूस धरून राहिला तरी पण त्याला काय म्हणजे त्याची मस्ती नाही अशी, आणि एकदम शांत स्वभावाचा बैल आहे। आता दुसरा बैल कुठं घ्यायचे खरेदी करायचे? आता अजून तरी नाही, आता सध्या आमचे तर भरपूर आशे आहेत आमच्या तर घरी अजून आमचे 3 बैला घरी आहेत। शंकर, बकासूर, दुश्मन अजून आपले आहेत घरी। एक शंकर पण यांच्याकडे आहे, आता तो त्यांच्याकडे म्हणजे घरी इथे पेट नाक्यालाच आहे। त्याला पण नाही आणला इथं, फक्त एक टायगरला या मैदानासाठी आणलं। आताच तुम्ही गटपास झालेला आहात तर सेमीसाठी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा। धन्यवाद। गावदेवी माते की जय। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे टायगरच्या सोबत जो पळालेला पैरा चेतक याच्याजवळ आलेला आहे। तर नमस्कार। या बैलाचा मालक कोण आहे? अर्जुन शेठ पाटील, बागायचीवाडी। आता याच्यापर्यंत किती शर्यती झालेल्या आहेत? तरी एक 8 गुलाल आहे ती। कुठून आणलेला आहे बैल? हा बागायवाडीत आणलाय, कडेगावात आलाय सांभाळायला। ती 8 गुलालात राहिला 8दा। तुमच्या इकडं म्हणजे बिनजोडला कुठं पळालेला आहे? आमच्या इकडे नाही बिनजोडला पाहायला, आमच्या इथं आला कडेगावला आणि आज मैदान आणलं। पहिलेच मैदान आमच्या पैसे आला नाही, पहिलेच मैदान आहे। 3 फेरा बैल जाम पळतो, म्हणजे भरपूर नंबर आहे त्याचा। एक नंबरचा सुट्टा नंबर आहे तो। त्याचा पल बघूनच आम्ही पण पैरा घेतलेला आहे टायगरसाठी। तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। काय
आजा